स्ट्राईकला येतो संजय, नॉन स्ट्राईकला येतो प्रसाद. राहुलचा ऑर्बिटल षटक नानकने सांगणारी. 4 लेनचा चेंडू लेग साईडला तटवलं. याच प्रकारे एक धावसंख्या एक निवाड. धावसंख्या ती 1. संघाचं खातं 1 धावने उघडले ते संजय याने. आता स्ट्राईकला येतो प्रसाद गायकवाड. प्रसादला मारा करेल तो राहुल. उत्कृष्ट गोलंदाज राहुल मोरजेवाडा संघाकडून. फुललेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स पार चौकार. राहुलचा पुढचा चेंडू प्रसादसाठी कचाळा गोलंदाजी प्रसाद राहुलच कडून. ब्लॉक प्रकारचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव भेटेल प्रसाद याला. याच प्रकारे धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 6. उत्कृष्ट अशी फलंदाजी करते तो नानकाने संघ. हा सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. राहुलचा पुढचा चेंडू संजयला काही चेंडू संबंधित नाही. याच प्रकारे डॉट प्रकारचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 6. 4 चेंडू 6 धावा. राहुलचा पुढचा चेंडू ऑफसाईडला संपवलाय चेंडू. खूप कचाळाचं क्षेत्ररक्षण मोरजेवाडा संघाकडून. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आला तो एकनाथ मांगडे मोरजेवाडा संघाकडून. स्ट्राईकला येतो संजय, नॉन उत्कृष्टाची फलंदाजी करते ते नानकने संघ. आणि ब्लॉक प्रकारचा चेंडू. संजयला काय चेंडू समजलेला नाही. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 11. 3-4 पावलांचा स्टार्ट. पुन्हा एकदा बीड झाला तो संजयला काय चेंडू समजलेला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करते तो एकनाथ मांगडे मोरजेवाडा संघाकडून. बोटांची जादू दाखवत आहे आपल्या एकनाथ. नानकाने संघासमोर. आणि ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू. आणि खूपच कचाळाचं क्षेत्ररक्षण मोरजेवाडा संघाकडून. 4 धावा. वैयक्तिक पहिलं सांगायचं दुसरं षटक टाकतो ते एकनाथ. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू सरसवला पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 1 निवाड. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा चेंडू
रेषा पार 6 धावा. प्रसादच्या बॅटवर निघताना चेंडू यानंतर सामना एक्केमा कोशी वर्सेस केस परतवडी. कर्णधारांनी समालोचन कक्षात वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आकाश वाडकर मॅन फ्रॉम मोरजीवाडा. उत्कृष्ट चेंडू स्लिप मध्ये तटवला होता त्यावर एक वाढ. धावसंख्या झाली ती 23. 10-12 पावलांचा स्टार्ट. आकाश यादा प्रसादसाठी आणि उत्कृष्ट असं तटवलं चेंडू. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो. नवीन आलेला बॅट्समन अजय. आकाशचा पुढचा चेंडू अजय साठी. डॉट प्रकारचा चेंडू. बॅट्समॅनला काही चेंडू समजलेला नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय ते आकाश वाडकर मॅन फ्रॉम मोरजीवाडा. तर गोलंदाज मोरजीवाडा संघाकडून आकाश. आकाशचा पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी नजारा पाहताना आकाश कडून. धावसंख्या स्थिर 23. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. एक पुन्हा एकदा बीड झाला. चेंडू काय समजलेला नाही फलंदाजाला. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो आकाश आपल्या संघासाठी. थांबून ठेवलंय नानकाने संघाला. आणि उत्कृष्टचा पॉईंटच्या दिशेत तटवलेला चेंडू आणि याच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोरजीवाडा संघाकडून. या चेंडूवरती 2 धावा भेटतील नानकाने संघाला. धावसंख्या 2 निवार. धावसंख्या झाली ती 25. 1-25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नानकाने संघाची धावसंख्या 1-25. आणि यानंतर वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो उर्फ सोन्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो रोहित. स्पिन गोलंदाजीचा नजरा ना पाहायला भेटते रोहित याच कडून. उत्कृष्ट चेंडू. फलंदाला काही चेंडू समजला नाही रोहितचा. त्याच प्रकारे धावसंख्यात 1 निवाड. धावसंख्या काय मागला पंच 1.5 बॉल आहे. एक धाव. रन नाही ना. डेली प्लेड. ओके
आणि उत्कृष्ट तडवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार झाला नाही, पण त्यावरती 3 धावा प्राप्त केल्या फलंदाजांनी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट म्हणायला लागेल दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या 3 निवार धावसंख्या झाली ती. 1 बाद 28. रोहितचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक होल प्रकारचा चेंडू, त्यावर एक धाव भेटेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण रोहित याचकडून, आपण उत्कृष्ट क्षेत्र विकेटीकडून. Solarpur. Romeo, Romeo.
हॅलो झाले, दोन्ही पण चालू आहेत. मयूर पंचे 38 टू 38. मोरजेवाडा संघासाठी 38 धावांचं असं आव्हान असेल, ते म्हणजे 24 चेंडूत 38 धावांचं आव्हान. राजकुमार आणि संजय आनंदा, राजकुमार आणि आनंदाची जोडी आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर संजय, एक अनुभवी असा हा गोलंदाज नांदगणे संघाचा. पाहूया 38 धावा रोखण्यात यशस्वी होत आहेत का. चला, कोशी संघ आणि परतवडी संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या चेंडूवर इथं मात्र 4 धावांनी सुरुवात केली जाते मोरजेवाडा संघाकडून राजकुमारच्या माध्यमातून. या 4 धावेनी धावसंख्या खुली होती ती बिनबाद 4 या आकड्यावरती. तर अकोशी संघाचे कर्णधार आणि परतवडी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दोन चेंडू आणि 4 धावा अशी सुंदर सुरुवात, तसेच सुंदर कमबॅक केले गेले संजयच्या माध्यमातून. इथं मात्र जोरकस पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहूया. या चेंडूवरती किती धावा आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अजयच्या माध्यमातून. या 2 धावेंनी धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. विजयासाठी 38 धावांचं. एक मिनिट पंच, 1 मिनिट जरा चेक करतो त्याच्यात. अडवलं ना. चला चालू करा पंच. पुन्हा एकदा उंच असा मारलेला चेंडू पाहूया. या चेंडूवरती काय होतंय, झेलबाद होण्याची शक्यता. अतिशय सुंदर असा झेल येथे मात्र अजयच्या माध्यमातून झेल. कमी होते लोड घ्यायची नदी जालमध्ये 4 लिटर डिझेल टाकलं पहिलं, त्याचं किती होतं, परत व्हायला जायला लागेल आता कोणाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. 38 धावांचं असं आव्हान असेल.
स्ट्राईकला आनंद, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट केलं आणि एक धाव स्वरूपात धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावसंख्या पोचली 1-8 या आकड्यावरती. अजून 7 धावा, 5 चेंडू 7 धावा. इथे मात्र अतिशय सुंदर असा ऑफ स्ट्रिक वरती खेळलेला चेंडू. या षटक समाप्तीचा पहिला इशारा आल्यानंतर धावसंख्या होती ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटकानंतर धावसंख्या होती ती 7. 1-7. हॅलो हॅलो हॅलो, अजून वाढव. हॅलो 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 हॅलो, बस 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 बस. वैयक्तिक पहिल्या व संघाचा सांघिक दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज कैवल्य. कैवल्याचा पहिला चेंडू आपण पाहतो. 38 धावांचं असं आव्हान असेल ते म्हणजे मोर्जीवाडा संघासमोर. 24 चेंडू 38 धावांचा डोंगर पार करत असताना आतापर्यंत 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 1-7 या आकड्यावरती मोर्जीवाडा संघाची. 18 चेंडू 31 धावांची गरज असेल ती म्हणजे अजून देखील विजयासाठी आनंद आणि सिद्धेशची जोडी मैदानामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. आपल्या चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची आपल्याला धाव पाहायला मिळाली नाही. पुढील चेंडू मात्र पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेलबाद आनंदची खेळी संपुष्टात येते. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय ते म्हणजे आनंदच्या माध्यमातून मोर्जीवाडा संघाला हा दुसरा धक्का लागतोय. या ठिकाणी वायू पश्चिम भागाचे स्टार क्रिकेटर राहुल बनगे यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील इथे स्वागत केलं जातंय. चला परतवडी संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याला शेवटचा कॉल असेल. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा. या 1 धावावर ती समाधान. 1 धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. पंधरा चेंडू आणि 30 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न करतो. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. इथे मात्र झेलबाद होतो तो म्हणजे सिद्धेश.
चला परतवडी संघ आपण कुठे असाल तर आपला संघनायक मात्र इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ फक्त बाकी आहे. रन किती झालं? धावसंख्या होती ती म्हणजे 2 बाद 8. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉल 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. बॉल दे. कोहलीच्या दिशेने सरकवण्याचा प्रयत्न होता. एक अतिशय सुंदर असं प्लेसमेंट पाहायला मिळालं. त्या या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळाली आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली ती म्हणजे 9 आकड्यावरती. मोरजेवाडा संघाचा जर विचार केला तर महापक असा 38 धावांचं आव्हान होतं, पण ते देखील त्याने मोरजेवाडा संघाला नेले. पार पाडताना खूप कष्ट करावे लागत आहेत. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 29 धावा. 29. चला परतवडी संघ दत्ता जाधव वाई पश्चिम भागातील एक तडफदार नेतृत्व असणारे असे खेळाडू आपण कुठे असाल तर मंचाकडे या. गोलंदाजी मार्कवर सूरज. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना राहुल आणि प्रशांतची जोडी मैदानामध्ये. विशाल आणि राहुलची जोडी मैदानामध्ये खेळत असताना 12 चेंडू 19 धावत असताना इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाची कुठेतरी थोडीशी दमचाक होते आणि या 1 धावेने पुढे धावसंख्या सरसवली जाते. सूरज गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव.
अतिशय सुंदर असं कमबॅक केलंय पुन्हा एकदा. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि एक समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल मोरजेवाडा संघाला. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 21. 21. डॉट आहे. धावसंख्या झाली ती 21. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज असताना इथे मात्र विशाल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस टाइम आणि क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणाचा मोबदला 4 धावांनी. धावसंख्या 25. अजय. अजयने अतिशय सुंदर असा चेंडू फेकला होता. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. जे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 चेंडू अतिशय सुंदर प्रकारचे पाहायला मिळाले आपल्याला. चार चेंडू आणि 12 धावांची गरज असताना इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. 2 धावा काढण्यात यशस्वी. 3 चेंडू आणि 10 धावा. तर माननीय किरण लक्ष्मण फणसे साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. समोर अकोश आणि परतवडी या संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. इथे मात्र पंचांचा इशारा येतो 4 धावांच्या. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये. नाणेफेकीचा कौल केला जाईल परतवडे आणि अकोश संघांमध्ये. ओ दत्ता मॅच. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. चला नाणेफेक करतोय आपण, पहा. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो म्हणजे विशाल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. फलंदाज राहुल आपण थांबलात तरी चालेल. चला किरण म्हणजे आपण नाणेफेक करून घ्या पुढे. कॅमेरामॅनला विनंती असेल की नाणेफेकीवरती बरं एक बॉल होऊ दे. एक चेंडू आणि 6 धावांची गरज विजयासाठी मोरजेवाडा संघाला. आणि इथे मात्र नांदगाणे संघ विजय संपादित करतो. तर नाणेफेक केली जाते. चला किरण फणसे यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचे. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण या सामन्याची नाणेफेक कव्हर करायची.